Good morning, everybody. Today we are going to learn about the subject of mathematics. Lesson number 13, Profit and Loss. Practice set number 31, textbooks number 67. Example number 1. या दिलेल्या तक्त्यामध्ये क्रमांक 1, 2, 3, 4 चे आपल्याला कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस दिली आहे. तर आपल्याला या संख्येवरून कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइसच्या संख्येवरून प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे. खरेदी किंमत ही कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत, सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत. खरेदी किंमत आणि विक्री किंमतची तुलना करून आपल्याला त्या दोनपैकी नफा झाला आहे की तोटा झाला आहे हे दाखवायचं आहे. आणि किती रुपयाने नफा झाला असेल तर किती रुपयाने झाला आहे, तोटा झाला असेल तर किती रुपयाने तोटा झाला आहे हे आपल्याला दाखवायचे याच्यात. आता if the selling price is more than the cost price there is a profit. म्हणजे याचा अर्थ काय की प्रॉफिट केव्हा होतो. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस इज मोर दॅन द कॉस्ट प्राइस. जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किंमतापेक्षा जास्त असते तेव्हा त्या ठिकाणी प्रॉफिट होतो. म्हणून या ठिकाणी प्रॉफिटचं आपण फॉर्म्युला कसं तयार करणार की प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. SP म्हणजे सेलिंग प्राइस आणि CP म्हणजे कॉस्ट प्राइस. पण केव्हा इफ selling price is more than the cost price there was a profit. आणि सेकंड फॉर्म्युला आपण असं आहे if the selling price is less than the cost price there was loss. जेव्हा एखाद्या वस्तूची विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा कमी असते तेव्हा त्या ठिकाणी तोटा झाला आहे असं आपण म्हणतो. म्हणून त्याचं सूत्र लॉस इज इक्वल टू CP मायनस SP. लॉस केव्हा होतो जेव्हा if the selling price is less than the cost price there was a loss. जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा कमी असते तेव्हा त्या ठिकाणी तोटा झालेला असतो. आता या तक्त्यावरून आपल्याला उदाहरण सोडवायचे आहे. या ठिकाणी कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत दिलेली आहे. कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत 4,500, 4,100. कॉस्ट प्राइसमध्ये आपल्याला 4,500 रुपये दिला आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये 4,100 दिला आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये 700 दिला आहे. फोर्थ एक्झाम्पलमध्ये 1,000 दिला आहे. हे सगळे खरेदी किंमत झाली. म्हणजे एखाद्या दुकानदाराने होलसेल दुकानातून त्या वस्तूंची किंमत झाली. आता त्या दुकानदाराने त्या चिल्लर दुकानदाराने ती वस्तू विक्री केलेली आहे म्हणजे त्याला म्हणतात आपण सेलिंग प्राइस, विक्री किंमत.
ती जी किंमत 4,500ला घेतली त्या दुकानदाराने ती विकली 5,000. दुसऱ्या उदाहरणामध्ये 4,100ला जी वस्तू घेतली आहे ती वस्तू 4,090ला विकली. तिसरं 700 रुपयाला जी खरेदी किंमत होती वस्तूची ती 799 रुपयाला विकली. आणि चौथं उदाहरण आहे 1,000 रुपयाला खरेदीची वस्तू 920 रुपयाला विकली. या दोन्ही संख्येवरून आपल्याला त्या दुकानदाराला कोणत्या ठिकाणी नफा झाला आहे आणि कोणत्या ठिकाणी तोटा झाला आहे हे आपल्याला उदाहरणासह दाखवायचं आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल, पहिली वस्तू त्यांना 4,500ला खरेदी किंमत आहे आणि सेलिंग प्राइस 5,000 रुपीज आहे. आणि आपला फॉर्म्युला काय म्हणते, इफ द सेलिंग प्राइस इज मोर दॅन द कॉस्ट प्राइस देर वॉज अ प्रॉफिट. म्हणजे विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नफा झाला. म्हणून हिअर कॉस्ट प्राइस इज इक्वल टू सेलिंग प्राइस इज इक्वल टू 5,000 अँड कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 4,500. म्हणजे या ठिकाणी SP इज ग्रेटर दॅन द CP. म्हणून या ठिकाणी प्रॉफिट झाला आहे. प्रॉफिट इज इक्वल टू SP minus CP. Then put the value of SP 5,000 minus cost price 4,500. Then 5,000 मधून 4,500 जर वजा केले तर किती राहते 500 रुपीज. म्हणजे पहिल्या उदाहरणामध्ये कॉस्ट प्राइस पेक्षा सेलिंग प्राइस जास्त आहे म्हणून त्यांना प्रॉफिट झाला. आणि प्रॉफिट किती झाला आता या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल. या तिसऱ्या कॉलममध्ये प्रॉफिट झाला की लॉस झाला, या ठिकाणी प्रॉफिट झाला. प्रॉफिट झाला तर हाऊ मच कितीने झाला तर या ठिकाणी 500 रुपयाने त्याला प्रॉफिट झाला. हे झालं. या ठिकाणी कॉस्ट प्राइस खरेदी किंमत 4,100 रुपये आहे आणि विक्री किंमत 4,090 रुपये आहे. म्हणजे खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत कमी आहे. आणि आपली डेफिनेशन आहे इफ द सेलिंग प्राइस इज लेस दॅन द कॉस्ट प्राइस देर इज अ लॉस. जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा कमी असेल त्यावेळेस त्या ठिकाणी तोटा होतो. म्हणून हा सेकंड एक्झाम्पल यूज. तर सेकंड एक्झाम्पल CP इज इक्वल टू कॉस्ट प्राइस 4,100 आहे आणि SP इज इक्वल टू 4,090 रुपीज आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे CP इज ग्रेटर दॅन द सेलिंग प्राइस. आणि आपलं डेफिनेशन सुद्धा म्हणते की इफ द सेलिंग प्राइस इज लेस दॅन द कॉस्ट प्राइस देर इज लॉस. म्हणून या ठिकाणी या दुसऱ्या उदाहरणामध्ये या दुकानदाराला लॉस झालेला आहे. म्हणून लॉस इज इक्वल टू लॉस जर झाला असेल तर कोणतं सूत्र वापरायचं CP मायनस SP.
कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस, कारण कॉस्ट प्राइस काय आहे सेलिंग प्राइसपेक्षा जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी तोटा झालेला आहे. तर सेलिंग प्राइस आहे 4100 मायनस सेलिंग प्राइस 490 रुपीज. आता 4100 रुपयामधून जर 4090 रुपये जर वजा केले तर किती राहते 10 रुपीज. म्हणजे त्या दुकानदाराला दुसऱ्या उदाहरणामध्ये 10 रुपयाचा तोटा झाला आहे, लॉस झाला आहे. म्हणून या ठिकाणी प्रॉफिट ऑर लॉसच्या ठिकाणी लॉस लिहावं लागेल. आणि किती रुपयाला लॉस झाला आहे 10 रुपयानं लॉस झाला आहे, हे आपल्या या उदाहरणावरून समजलं. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण आहे 700 कॉस्ट प्राइस आहे आणि सेलिंग प्राइस 799 रुपीज आहे. म्हणजे या ठिकाणी कॉस्ट प्राइसपेक्षा सेलिंग प्राइस जास्त आहे, म्हणून पहिलं सूत्र वापरायचा SP इज इक्वल टू 799 रुपीज आणि कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 700. SP is greater than the cost price, therefore there is a profit. Profit is equal to SP minus CP. Therefore SP is 799 minus 700 cost price is equal to 99 rupees. Profit is equal to 99 rupees. या ठिकाणी SP is greater than the CP, therefore there is a profit. Okay. हा तिसरा उदाहरण झाला आहे, म्हणून आपण या ठिकाणी लिहू. या ठिकाणी प्रॉफिट झाला आहे, प्रॉफिट आणि किती रुपयाचा 99 रुपयाचा. त्यानंतर चौथं उदाहरण आहे 4 नंबर एक्झाम्पल आहे की कॉस्ट प्राइस इज 1000 रुपीज अँड सेलिंग प्राइस इज 920 रुपीज. Selling price is less than the cost price, there is a loss. Therefore CP is greater than the selling price. CP is equal to 1000 and SP is equal to 920 rupees. Therefore there is loss. Loss means second exam formula CP minus SP. Then CP is 1000 minus 920 रुपीज. देन 1000 मधून जर समजा 920 रुपये जर वजा केले तर या ठिकाणी 80 रुपीज लॉसनं झाला, लॉस झाला. म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी लॉस झाला आणि या ठिकाणी किती रुपयानं झाला लॉस 80 रुपयानं लॉस झाला. अशा प्रकारे आपण हे चारही उदाहरण समजून घेतले. लक्ष एकच ठेवायचं, इफ द सेलिंग प्राइस इज मोर देर इज अ प्रॉफिट. म्हणजे पहिलं सूत्र वापरायचा, CP पेक्षा SP जर मोठा असेल तर प्रॉफिट झाला आणि CP पेक्षा SP जर लहान असेल तर त्या ठिकाणी लॉस झाला. थँक्स व्हेरी मच.